पुणे शहरात भाजपा आमदाराच्या मामाचं अपहरण करून खून करण्यात आल्याच्या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे। दिवसाढवळ्या हा प्रकार घडल्यानं पुणे शहराच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। भाजपा आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचं काल सकाळी अपहरण करण्यात आलं होतं। पुण्यातील हडपसर भागातील शेवाळेवाडी या चौकातनं 4 ते 5 लोकांनी सतीश वाघ यांना गाडीत जबरदस्ती बसवून त्यांचं अपहरण केलं होतं। भाजपा आमदाराचा मामा असल्यानं पोलिसांच्या तपासाची चक्रही वेगानं फिरली। मात्र काल संध्याकाळच्या सुमारास पुण्यातील निर्जन स्थळी त्यांचा मृतदेह सापडल्यानं सर्वांनाच मोठा धक्का बसलाय। अपहरण स्थळापासून साधारण 40 किलोमीटर अंतरावर सतीश वाघ यांचा मृतदेह सापडलाय। पोस्टमॉर्टम करण्यासाठी त्यांचा मृतदेह हा ताब्यात घेण्यात आला। वाघ यांचं अपहरण आणि हत्या नेमकी कोणी आणि का केलीये याचा पोलिसांकडनं तपास सुरू आहे। दरम्यान आज सकाळी भाजपा आमदार योगेश टिळेकर हे घटनास्थळी पोहोचले। या प्रकरणी योगेश टिळेकर काय म्हणतायत ऐका। काही तासामध्ये पोलीस याच्या सुगावा लावतील आणि मला असं वाटतं की आमचं कुटुंब आता खूप दुःखामध्ये आहे। याचं कुठलंही राजकारण न करता शेवटी आमदाराचा मामा असेल किंवा सामान्य नागरिक असेल, प्रत्येकाच्या कुटुंबाचा ज्यावेळेस त्याला अशा पद्धतीचा आघात होतो त्यावेळेस राजकारण न करता पोलिसांची सुद्धा बाजू समजून घेऊन आपण काम करण्याची आवश्यकता आहे। त्यांना सुद्धा तपासामध्ये आमचा परिवार सहकार्य करतोय आणि म्हणून कुठल्याही प्रकारची आमच्या पोलिसांबद्दल शंका नाही। पोलीस खूप चांगल्या पद्धतीने काम करतात आणि लवकर शेवटी गुन्हेगार हा अनेक वेळा गुन्हा करत असताना सात्विक पद्धतीने काम करत असतो आणि म्हणून ही शेवटी यंत्रणा आहे। तपास लावत असताना तो भक्कमपणे लागला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका पोलीस कायम घेत असतात आणि म्हणून मला खात्री आहे सरकार माझं चांगलं काम करत आहे। या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी राज्यातल्या सामान्य नागरिकावर जरी अन्याय अत्याचार झाला तरी त्याला आधार देणारा तो एक नेतृत्व आहे। त्यामुळे माझा आमदाराचा मामा असेल किंवा सामान्य कुटुंबातला एखादा घटक जरी गेला तरी सरकार तेवढ्याच सक्षमपणे काम करेल आणि आमचे पुणे पोलीसही त्याच पद्धतीनं संवेदनशील काम करत आहेत। तेव्हा काल या जागेवरून आमच्या मामांचं अपहरण होऊन दुपारनंतर पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून तपासामध्ये मृतदेह सापडला आणि मग आपणच ती बातमी चालवली आणि अपहरण करून खून अशा पद्धतीची घटना आमच्या परिवारावरती झालेली आहे। पोलीस यंत्रणा अतिशय सक्षमपणे काम करते। काल दिवसभर, काल रात्री, आज सकाळीसुद्धा या तपासाचा भाग म्हणून पोलीस काम करत आहेत आणि लवकरच पोलीस याचा नक्की सुगावा लावतील। यामागचं कारण काय आहे तर हे नक्की की माझ्या कुटुंबावरती हा मोठा आघात झालेला आहे। मी, माझी आई, आम्ही सगळेजण, आमचा परिवार खूप मोठ्या धक्क्यामध्ये आहोत, परंतु पोलीस खूप चांगलं सहकार्य करत आहेत। सगळी यंत्रणा लागते आहे आणि आशा आहे की लवकरच गुन्हेगारांवरती कडक कारवाई होईल आणि त्यांना शासन होईल। सकाळी अपहरण झालेल्या सतीश वाघ यांचा मृतदेह संध्याकाळच्या सुमारास मिळून आला। दरम्यान त्यांच्या मृतदेहावर मारहाणीच्या खुणाही आढळल्या आहेत। या प्रकरणी पोलीस काय म्हणतायत तेही ऐका। मी याच्याबद्दल लीडबद्दल तर सांगता नाही येणार कारण इन्व्हेस्टिगेशन प्रोग्रेसमध्ये, परंतु आमच्या एरियाचे साधारण 10 पोलीसच्या टीम्स आणि क्राईम ब्रँचच्या 6 अशा जवळजवळ 16 टीम्स याच्यावरती काम करत आहेत। लवकरच डिटेक्शन होईल। निश्चित पोलीस तपास करतायत, योग्य दिशेने करतायत आणि हा कशासाठी झाला, कुणी केला याच्याबद्दल डिटेल माहिती आपल्याला समजेल। काही संशयित वगैरे काही ताब्यात घेतलेले नाही, अजून असं काही झालेलं नाही, पण आम्ही तपास करतो। सर, गंगा कोणाचा फोन आलेला, काय असं झालंय बँकमध्ये, काय असं अचानक काय झालं की त्यांना थेट किडनॅप करून हत्या करण्यात आली? नाही, हे इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे। मला वाटतं इट इज टू अर्ली याच्याबद्दल माहिती देणं। ज्यावेळेला योग्य माहिती मिळेल त्यावेळेला प्रसारमाध्यमांची आम्ही शेअर करू। CCTV किंवा इतर कुठले लीड्स काही आहेत का? सर्व प्रकारचे ह्युमन इंटेलिजन्स असेल, टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन असेल, पोलीस सर्व मार्गाचा अवलंब करत आहेत आणि सर्व अँगल आम्ही कव्हर केलेले आहेत आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये येईल पुढे। पुण्यात दिवसाढवळ्या अपहरण करून एखाद्या व्यक्तीचा खून होतो, त्यामुळे अर्थातच पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय। तरी देखील ही हत्या नेमक्या कोणत्या कारणासाठी करण्यात आली याचा तपास पोलीस करतायत। पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत रेडिओ।